देवापेक्षा दिव्यता मोठी आहे. देव म्हणजे सत्ता, देव म्हणजे प्रकाश, देव म्हणजे काही व्यक्ती नाही आहे. देव म्हणजे सत्ता. वृक्षाची पाने, ती सत्ता म्हणजे देव आहे. देव म्हणजे प्रकाश, आणि हा प्रकाश किंवा हा देव, ही दिव्यता, ही देवापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे. तू म्हणसाल महाराज हे कसं काय बोलता? भागवतातलं उदाहरण देतो. 8वा स्कंद तुम्ही ऐकला असेल, भागवतच होतं ना ते. 8वा स्कंद तुम्ही ऐकला असेल. 8व्या स्कंदामध्ये वामनाच्या अवताराची कथा आहे. बली महाराजांनी काय केलं? वामन जेव्हा भिक्षा मागण्याकरता आले आणि वामनाने भिक्षा मागितल्यानंतर शुक्राचार्य आळवे आले आणि सांगितलं की भिक्षा देऊ. माझा मुद्दा नीट आहे का बरोबर? प्लीज कॉन्सन्ट्रेट युअर माइंड. खूप वेळा याच्यावर लक्ष द्या. देव दरवाजात आलेला आहे, देव भिक्षा मागतोय. गुरु सांगतात भिक्षा देऊ नका. देवाला मानत नाही. वामनाला नाही मानलं, त्यांच्यासोबत शत्रुत्वच होत. पण दान करणं ही दिव्यता सोडली नाही. देव जो आहे ना, तो देव सुद्धा बळीचा द्वारपाल झाला. देव महत्वाचा नाही, दिव्यता महत्वाची आहे. आमच्याकडे कुठं दिव्यता आहे? प्रत्येकाने आपापल्या जीवनाचा विचार करा. परमार्थ त्याच्यासाठी आहे. विचार करा, आत्मपरीक्षण करा, आत्ममूल्यांकन करा, आत्मनिरीक्षण करा, आणि नंतर लक्षात येईल काय आहे आतमध्ये.